नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज हा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जे प्रशिक्षणार्थी आहेत त्या प्रशिक्षणार्थ्यांना सेट स्क्वेअर कसे वापरायचे याचं व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील जे प्रशिक्षणार्थी असतात त्यांना ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन, आयसोमेट्रिक प्रोजेक्शन या भागामध्ये आयसोमेट्रिक प्रोजेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्लॉक्स असतात ते ब्लॉक्स काढताना सेट स्क्वेअरचा वापर करावा लागतो। या ठिकाणी आपण पहिला जो बघतोय सेट स्क्वेअर याला लहान गुन्हे असं म्हटलं जातं। इथला कोन 30 डिग्री 30, 60, 90 असं या लहान गुन्हे असं याला म्हटलं जातं। प्रशिक्षणार्थ्यांनी ओमेगा किंवा कॅमल याचाच सेट स्क्वेअरचा वापर करावा। या सेट स्क्वेअरवर एका बाजूने सेंटीमीटरची मार्किंग असते, त्यानंतर मधल्या बाजूला एक फ्रेंच कोर अनियमित आकार काढण्यासाठी फ्रेंच कोरचा आकार दिलेला आहे। दुसरा जो सेट स्क्वेअर आहे 45, 90, 45 या सेट स्क्वेअरसुद्धा 0 ते 18 सेंटीमीटर अशी मार्किंग दिलेली आहे। तसेच यावर एक कोन मापक दिलेला आहे 0 ते 180 डिग्री क्लॉकवाईज, नंतर अँटी क्लॉकवाईज याच्यावर मार्किंग दिलेलं आहे। या कोन मापकाचा उपयोग आपल्याला कोन मोजण्यासाठी आणि कोन काढण्यासाठी केला जातो। चला विद्यार्थ्यांनो, आपण सेट स्क्वेअर कसे वापरायचे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा सेट स्क्वेअर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आहे। सेट स्क्वेअरची सुरुवात करताना हा जो खालचा सेट स्क्वेअर आहे, दुसरा हा बेस म्हणून आपण इथं वापरणार आहोत। सुरुवातीला या ठिकाणी आपण आयसोमेट्रिक लाईन्स सेट स्क्वेअरच्या उभ्या आडव्या रेषा या कशा मारायच्या हे बघणार आहोत। सेट स्क्वेअर या ठिकाणी मी बेसला एक 45, 90, 45चा सेट स्क्वेअर इथं बेससाठी पकडलेला आहे। इथं खालच्या बाजूला आपण पट्टीसुद्धा वापरू शकतो। हा सेट स्क्वेअर आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने स्लाईड होईल असं आपल्याला बघायचं आहे। या ठिकाणी असा स्लाईड होतोय। आता आयसोमेट्रिक लाईन्स कशा मारायच्या या ठिकाणी आपण बघणार आहोत। आयसोमेट्रिक लाईन कन्स्ट्रक्ट करायला मी सुरुवात केलेली आहे। या डायरेक्शनच्या आपण लाईन्स स्केच केलेल्या आहेत। आता सेट स्क्वेअर मी या डायरेक्शनला ठेवेल। या डायरेक्शनला ठेवल्यानंतर या भागातल्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स मी इथं कन्स्ट्रक्ट करत आहे। या दोन्ही साईडच्या आपण लाईन इथं बघितलेल्या आहे। त्यानंतर हा सेट स्क्वेअर या पद्धतीने लावायचा आहे। या ज्या परपेंडिक्युलर लाईन्स आहेत त्या परपेंडिक्युलर लाईन्स आपण इथं ड्रॉ करत आहोत। या परपेंडिक्युलर लाईन्स इथं आपण ड्रॉ केलेल्या आहेत। म्हणजेच या डायरेक्शनच्या लाईन्स काढायच्या असतील तर सेट स्क्वेअर या पद्धतीने लाईन्स ड्रॉ करायच्या। इकडच्या बाजूच्या काढायच्या असतील तर सेट स्क्वेअर उचलायचा आहे आणि तो या डायरेक्शनला आपण लाईन स्केच करू शकता। त्यानंतर व्हर्टिकल लाईन्ससाठी आपण सेट स्क्वेअर या पद्धतीने फिरवायचा आहे। या व्हर्टिकल लाईन्स आपल्याला सेट स्क्वेअरच्या साहाय्याने इथं आपण मारलेले आहेत। सेट स्क्वेअरच्या व्हर्टिकल आणि 30 डिग्रीमध्ये लाईन्स कशा मारायच्या आपण या ठिकाणी या डेमोमध्ये बघितलेलं आहे। आता आपण या ठिकाणी दुसऱ्या डेमोमध्ये प्रत्यक्ष जॉब कसा काढायचा आहे, आयसोमेट्रिक ड्रॉईंग कशा पद्धतीने काढायचं आहे ते या ठिकाणी बघणार आहोत। इथं कुठल्याही प्रकारचं माप मी घेणार नाही आहे, परंतु या ठिकाणी स्केच मी तुमच्यासमोर तयार करतो आहे। ते स्केच कशा पद्धतीनं लाईन्स तयार होतात, एक ब्लॉक कसा तयार होतो हे तुमच्या इथं लक्षात येईल। ही लाईन घेतलेली आहे मी, इकडची लाईन घेतलेली आहे। त्यानंतर ही लाईन घेतलेली आहे, त्यानंतर इकडची लाईन घेतलेली आहे, इथून ही लाईन घेतलेली आहे, या बाजूला ही लाईन घेतलेली आहे।
त्याच्यानंतर ही लाईन काढलेली आहे. ज्यावेळेस आपल्याला अधिक उंचीवर जर लाईन्स मारायच्या असतील तर आपण सेट स्क्वेअरची मुवमेंट करू शकतो. या ठिकाणी मी सेट स्क्वेअर हलवलेला आहे. या ठिकाणी आपल्याला एक बॉक्स तयार झालेला दिसतोय. तो बॉक्स मी डार्क करत आहे. इथं आपण एक्सटेन्शन लाईन काढलेली आहे माप देण्यासाठी. या ठिकाणी डायमेन्शन लाईन ड्रॉ केलेली आहे. इथे आपल्याला हाईटसाठी डायमेन्शन लाईन घेतलेली आहे. डायमेन्शन लाईन इथे आपल्याला याचे रुंदीचं माप देण्यासाठी इथं आपण डायमेन्शन लाईन काढलेली आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की एक रेक्टँग्युलर बॉक्स इथे आयसोमॅट्रिकद्वारे तयार झालेला आहे. इथे ॲरो काढणार आहोत आपण. ही याची रुंदी आहे W. ही याची उंची आहे आणि याची जाडी आहे. या पद्धतीने आपण इथं आयसोमेट्रिक पद्धतीने कशा आयसोमेट्रिक साठी सेट स्क्वेअर 30, 60, 90चा सेट स्क्वेअर आपण इथं वापरलेला आहे. हा 40.90चा सेट स्क्वेअर याला आपण लहान गुन्हा म्हणतो आणि याला मोठ्या गुन्हा म्हणतो. या पद्धतीने आपण इथं ब्लॉक तयार केलेला आहे. परत या ठिकाणी मी एक डायग्राम तयार करत आहे. कुठलंही इथं माप आपण घेत नाही आहे. इथं आपल्या लक्षात येतं की वेब इथे तयार झालेली आहे. या पद्धतीने आपण आयसोमेट्रिक ड्रॉइंग काढताना सेट स्क्वेअरचा वापर करू शकतो. परत एकदा रिवाइंड करूया आपण. या सेट स्क्वेअरचा वापर आपल्याला या पद्धतीने करायचा आहे. हा बेसला एक स्केल किंवा हा सेट स्क्वेअर आपण वापरू शकता. त्याच्यानंतर सेट स्क्वेअरची जी मुवमेंट आहे या पद्धतीने तो आपण स्लाइड करायचा आहे. या लाईनसाठी इकडच्या लाईनसाठी आपण हा सेट स्क्वेअर या पद्धतीने फिरवायचा आहे. या लाईन्स इथं काढता येतील. व्हर्टिकल लाईनसाठी आपण सेट स्क्वेअर या पद्धतीने आपण तो मूव्ह करायचा आहे. तर क्लोज.